माझी पूजाविधी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। यावर्षी मी लवकरच 2026मध्ये अधिक मास आलेला आहे। दर 3 वर्षांनी हा अधिक मासाचा महिना येत असतो। तर हा अधिक मास कधी सुरू होत आहे? तो प्रश्न हा अधिक मास कोणत्या महिन्यामध्ये आलेला आहे? हा अधिक मास कधी संपतो? या अधिक मासाचे महत्त्व काय आहे? या महिन्यामध्ये कोणती कृत्य करावीत, कोणती कृत्य करू नयेत, काय खावे, काय खाऊ नये, काय करावे, काय करू नये, हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तसेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवरही सबस्क्राईब करा। तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असं लिहा आणि तेवढंच आपलं त्या निमित्तानं नामस्मरण होईल। इंग्रजी कॅलेंडरनुसार 2026 या वर्षी धोंड्याचा महिना अधिक महिना म्हणून आलेला आहे। सौरवर्ष आणि चंद्रवर्ष या दोन्ही वर्षातील फरक 10 दिवसांचा असतो। प्रत्येक वर्षी 10 दिवसाचे असे एकूण 30 दिवस म्हणजे एक महिना दर 3 वर्षांनी येतो। तो महिना म्हणजे अधिक महिना होय। याला धोंड्याचा महिना असेही म्हणतात। आता हे कसे आपण पाहू। ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या ब्रह्मांडामध्ये 9 ग्रह आहेत। सूर्य, बुध, गुरु, राहू, केतू, शनी इत्यादी ही सर्व ग्रह 12 राशीभोवती फिरत असतात। हिंदी पंचांगामध्ये सूर्य आणि चंद्र यांच्या आधारे वेगवेगळी आणि कालगणना केली जातात। जेव्हा चंद्र 12 राशींची एक फेरी पूर्ण करतो तेव्हा चंद्र एक महिना असतो। या चंद्राला 12 राशीची एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 28 दिवस किंवा 29 दिवस लागतात। त्यामुळे हिंदी पंचांगानुसार 354.36 दिवसांचे एक वर्ष अशा प्रकारचं होतो। सूर्य एका राशीत 30.44 दिवस राहतो। म्हणजे सूर्याला 12 राशीची एक फेरी पूर्ण करण्यासाठी 365.28 दिवस लागतात। याला सौरवर्ष असे म्हणतात। चंद्रवर्ष आणि सौरवर्ष यामध्ये 10.92 दिवसांचा फरक पडतो। हा फरक समायोजित करण्यासाठी पंचांगामध्ये दर 32 महिन्यांनी आणि 14 दिवसांनी अधिक मास हा ज्योतिष ग्रंथामध्ये अधिक मास आणि केलेला आहे। ही अधिक मास मोजण्याची एक अतिशय सोपी अशी पद्धत दिलेली आहे। भागवत पुराण, पद्मपुराण या धर्मग्रंथामध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक महिन्याची एक अधिष्ठता देवता आणि आहे। परंतु अधिक मासामध्ये कोणतीही अधिष्ठाता देवता नाही। त्यामुळे तो महिना अपवित्र महिना म्हणून ओळखला जाऊ लागला। मलमास किंवा अपवित्र महिना असल्यामुळे या महिन्यामध्ये कोणतेही शुभकर्म करण्यास मनाई केली गेली। यामुळे व्यथित झालेल्या मासाने विविध देवाकडे जाऊन आपला अधिष्ठाता होण्याची विनंती आणि केली। परंतु कोणतीही देवता या महिन्याची अधिष्ठाता देवता होण्यासाठी तयार झाली नाही। देव आणि माणूस यांनी त्याग केलेला असल्यामुळे व्यथित होऊन या महिन्याने भगवान विष्णूकडे गेला व त्याची प्रार्थना केली। त्यामुळे भगवान विष्णू त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी श्रीकृष्णाकडे शरण जाण्यास सांगितले। श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचे 8वे अवतार आहेत असे मानले जात आहे। प्रजापती म्हणतात की प्रमुख देवता होण्याची विनंती केली। श्रीकृष्णाने ती स्वीकारली। त्यामुळे पुढे हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाऊ लागला। श्रीकृष्णाने या महिन्याला आपले गुण समर्पित केले। त्यामुळे हा महिना पवित्र झाला। त्यामुळे श्रीकृष्णांची कृपा मिळवण्यासाठी व्रत, वैकल्य, उपासना इत्यादी आणि केल्या जातात। त्यामुळे मलमास हा अधिक भक्तिमास पुरुषोत्तम मास बनला। यावर्षी हा महिना 17 मे 2026 रोजी सुरू होऊन 15 जून 2026ला संपत आहे। अधिक मासात नित्यनैमित्तिक कर्म करावीत। काम्यक कर्माचा आरंभ आणि समाप्ती करू नये। ग्रहारंभ, वास्तुशांती, संन्यास ग्रहण, नूतन ग्रहण, दिशा, विवाह, उपनयन, चौल, देवप्रतिष्ठता इत्यादी कर्मे या महिन्यामध्ये करू नयेत। या महिन्यामध्ये उपोषण, आयाचित्त, नक्तभोजन, एकभुक्त, महिनाभर
तांबूलदान, देवापुढे अखंड दीप, गंगा स्नान, मौन भोजन, दान धर्म, पूजन, देवाला अभिषेक, सत्यनारायण, गीता वाचन, भजन, पूजन इत्यादी कर्म करावीत आणि या महिन्यामध्ये जास्तीत जास्त पुण्य प्राप्त करून घ्यावं. ज्यांना कुणाला पुण्य प्राप्त करायचं असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण शेअर करावा आणि त्यांनाही या महिन्यामध्ये अधिक पुण्य प्राप्त करण्याचा आणि करण्याची त्यांना संधी द्यावी. जय श्री